कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात रविवारी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं होतं। या आंदोलनावेळी हद्दवाढीच्या विरोधात आज 18 गावांमध्ये बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार आज हद्दवाढीतील प्रस्तावित गावांमध्ये सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद होते। ग्रामस्थांच्या वर्दळीनं गजबजणारे चौक रस्त्यांवर आज दिवसभर शुकशुकाट होता। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवून ग्रामस्थांनी हद्दवाढीला कडाडून विरोध दर्शवला। वडणगे, कळंबा, आंबेवाडी या गावात कडकडीत बंद पाळण्यात आला होता। आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हद्दवाढीच्या संदर्भात तिन्ही विभागाच्या आमदारांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलली आहे। त्या अनुषंगानं काल आम्ही धरणे आंदोलन केलं होतं की आम्हाला हद्दवाढीमध्ये जायचं नाही, आम्हाला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हायचं नाही आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून आज आम्ही गाव बंदचं आंदोलन केलं आहे। सबंध 18 गावं पूर्ण ताकदीनं बंद आहेत। आपण या ठिकाणी मागाशी पाहिलं की एकही दुकान एकही व्यवहार या ठिकाणी चालू नाही। पूर्ण लोक यात उत्स्फूर्त ग्रामीण जनता यामध्ये सहभागी आहे। कोणतीही जोरजबरदस्ती न करता लोकांनी उत्स्फूर्तपणे हा बंद पाळलेला आहे। खऱ्या अर्थानं नगरपालिकेमध्ये जायची कुठल्याही ग्रामीण जनतेची इच्छा नाही हे यावरून सिद्ध होतं आहे।